सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता झेंडू लागवडीला सुरुवात झाली आहे। दिवाळीत झेंडू फुलाला चांगली मागणी असते। त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी राजा झेंडूची पेरणी करतोय आणि याचा शेतकऱ्याच्या बांधावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आता शेतकरी राजाची लगबग सुद्धा दिसून येते। सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता झेंडूच्या फुलाची ही लागवड करण्यात येत आहे। तसं आपण पाहायला गेलं तर दिवाळीमध्ये खूप चांगली मागणी ह्या झेंडूच्या फुलाला असते आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी राजा होता आणि अखेर आता पाऊस हा पहिला दुसरा पाऊस पडलेला आहे आणि झेंडूची लागवड सुरू झालेली आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। ताई, काय लागवड करताय, काय सांगाल? झेंडू लागवड करतो आम्ही। झेंडूची रोपं लावली ते ही दिवाळी चालू होते ते रोपं। ह्याला चांगला भाव यावा एवढीच अपेक्षा सरकारकडून, दुसरी काय नाही। ह्याच्या अगोदर काय परिस्थिती होती? पावसाची कशी परिस्थिती? पावसाचीच वाट बघत होता, पाऊस पडल्यावरची लागण केली आम्ही। आता ह्या पद्धती किती दिवसात हे पीक येतं आणि काय अपेक्षा असणार आहे? भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे बघ। एकंदरीत आपण या ठिकाणी बघतोय की शेतकरी राजाने आता मेहनत करायला सुरुवात केलेली आहे। मात्र आता दिवाळीच्या दरम्यान जेव्हा हे फुल काढणीला येईल तेव्हा चांगला भाव मिळावा इतकी माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते। अनिल कांबळेसह अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर।